या अशा जावायला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं तुझ्या बायकोला. घे बाबा घे, चांगली 4 दिवस सेवा करून घे सासूकडून. त्याशिवाय माझ्या धनुषची किंमत नाही कळणार सगळ्यांना. कुठे जायचं नाही, इकडे डोकं दाबी ते गप्पा तुम्ही करा हो, जा ना, तुम्हाला काय काम आहे आता, करा ना जरा. युवराज, अगं बाई पद्मिनी ताई, या 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 बसा. मी बसायला आले नाहीये. अहो चहा घ्या घ्या. चहा सुद्धा घ्यायला आले नाहीये. मी माझ्या मुलाला भेटायला आलीये. युवराज, तुझं सामान भर आणि ताबडतोब माझ्याबरोबर चल. हा जाच घेऊन त्यांना. नाही म्हणजे अहो लगेच कुठे जाताय, आता आला तर जरा बसा, चहा घ्या आणि मग जा ना, सावकाश जा. पण जा जा. एक क्षणभरही थांबायची इच्छा नाहीये माझी. तुमच्या घरातल्या मुली आमच्या घरात येऊन दिवे लावतायत ना, तेवढंच पुरेसं आहे. पद्मिनी ताई, तुम्ही तारिणी आणि निशीला एका तराजू तोलू नका. नाही मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय तारिणीमुळे. त्रास? छळ म्हणा छळ. काय समजते स्वतःला माहित नाही, पण मोठ्या सुनेचा मान मिळायला लागल्यापासून सगळ्या खांडेकरांना नोकर समजायला लागली ती. हे बघा, तारिणी उगाच चुकीचं पाऊल उचलणार नाही. तिने युवराजरावांना बाहेर काढण्याचं नक्की काहीतरी ठोस कारण असेल. एक काम करा तुम्ही, 4 दिवस आमच्या घरी चला, म्हणजे कळेल तुम्हाला. नाही कोणाला सांगते, त्या कौशिकीच्या टीम मधल्याच आहेत. हो टीम टीम काय करताय जावई बापू, कसली टीम? आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. त्या तारिणीनं असं पाऊल उचललंय ते तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठीच ना. तुम्ही जावई बापूंवर विश्वास ठेवला नाहीत ना. अहो पण आता निशीच्या सासूबाई सांगतायत स्वतः, त्यावर तरी विश्वास ठेवाल. माझा तारिणीवर पूर्ण विश्वास आहे. निशी, मला नीट सांग, नक्की काय घडलंय? तुम्ही तुमच्यात काय चर्चा करायची ना ते करून घ्या. युवराज, तू चल इथून. अरे चल म्हणतेय ना, स्वतःचं हक्काचं घर असताना इथे का आलायस तू? कुठलं हक्काचं घर? नाही रादर कुठला हक्क? त्या घरामध्ये जे काय ते फक्त तारिणीच आहे, माझं काही नाही आहे. अजिबात नाही. त्या तारिणीने तुला घराबाहेर काढून सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि तिला तिची जागा दाखवण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू दाखवणार आहेस तिला तिची जागा? मग त्या दिवशी का गप्प होतीस? त्या दिवशी तर तमाशा बघत बसली होतीस ना तू, कौशिकी, तेव्हा काय नाही बोललात? काय रिस्पेक्ट राहिलाय त्या घरात आता माझा सांग.